हॅलो. इयत्ता 8वी, सब्जेक्ट सायन्स, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, इयत्ता 8वी, चॅप्टर नंबर 11, ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम, मानवी शरीर आणि अवयव संस्था. ही प्रकरण नंबर 11. त्या प्रकरणावरती आपण आता चर्चा करत आहोत. ह्या प्रकरणामध्ये पहिला कॅन यू रिकॉल, त्याच्यानंतर पुढे कॅन यू टेल वगैरे तो भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या लाईनला येतो आपण. इन द लास्ट क्लास वी हॅव स्टडी द सम कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पाठीमागच्या इयतेमध्ये आपण काय शिकलेलो आहोत की त्याचे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण विचारात घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांची गुणवैशिष्ट्ये आपण जे आहे ते त्याचा अभ्यास आपण इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. ऑल द व्हायटल प्रोसेसेस विच आर इसेन्शियल प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग बीइंग ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ लाईफ प्रोसेस. लाईफ प्रोसेस म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया प्रोसेसेस विच आर इसेन्शियल की ज्या गरजेच्या आहेत आवश्यक असलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये असं एकूण त्याला आपण कलेक्टिव्हली एकत्रितरित्या आपण त्याला लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. व्हायटल प्रोसेसेस महत्त्वाच्या प्रक्रिया ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी जैविक घटकासाठी महत्त्वाच्या आहेत असं एकूण त्याला आपण काय म्हणतो ती लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. लाईफ प्रोसेस ज्याला आपण मराठीमध्ये जीवन प्रक्रिया असं म्हणतो. लाईफ प्रोसेसेस जीवन प्रक्रिया यामध्ये पुढे आपल्याला भाग येतो डिफरंट ऑर्गन्स in our body are working in a group so as to smoothly कॅरी आउट द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आता इथे आपल्याला काय सांगितलं, डिफरंट ऑर्गन्स आपल्या शरीरामध्ये असलेले विविध अवयव जे आहेत त्यांच्या काहीतरी प्रक्रिया असतात, त्यांच्या काही भूमिका असतात, त्यांचं काही फंक्शन असतो, वर्किंग असतो. हे वर्किंग जे आहे ते एक ग्रुपमधून होत असतं आणि त्याच्यामध्ये एकूण जे काही ग्रुपने ते कार्य होतं त्यावेळेला ते कार्य अगदी स्मूथली म्हणजे यशस्वीरित्या पूर्णपणे पार पाडले जाते. त्या प्रक्रियेला आपण लाईफ प्रोसेसेस असे म्हणतो. म्हणजे ती एक लाईफ प्रक्रिया आहे, जीवन प्रक्रिया आहे. ती यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्या याच्यामध्ये येणारे जे काही ऑर्गन्स असतील, डिफरंट ऑर्गन्स असतील ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतात आणि त्याचमुळे ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडते. दीज लाईफ प्रोसेसेस टेक्स प्लेस इन व्हेरियस स्टेप्स. त्याच्यामध्ये ह्या ज्या काही लाईफ प्रक्रिया ज्या आहेत त्या विविध टप्प्यांमध्ये घडून येत असतात. आता याच्यामध्ये विविध टप्प्यांमध्ये घडून येणाऱ्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट तिथे आपल्याला काय दिले ते लाईफ प्रोसेसेस टेक्स प्लेस इन द व्हेरियस स्टेप्स. आता ह्या लाईफ प्रोसेस सगळ्या जीवन प्रक्रिया ज्या आहेत त्या विविध टप्प्यांमध्ये घडत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काही टप्पे असतात किंवा त्याला आपण पायऱ्या म्हणूया, त्याच्यामध्ये त्या संपूर्ण प्रक्रिया घडत असतात की असं नाही की एकाच टप्प्यामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतात. त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट ए स्पेसिफिक स्टेप्स. आता त्याच्यामध्ये एका विशिष्ट स्पेसिफिक पर्टिक्युलर ऑर्गन जो असेल तो का वैशिष्ट्यपूर्ण एखादा अवयव जो असेल स्पेसिफिक तो स्पेसिफिक कार्य करत असतो. म्हणजे त्याचं विशिष्ट अवयवांसाठी विशिष्ट असे कार्य असते आणि त्यामुळे ती प्रक्रिया जी आहे ती पार पडत असते. त्याच्यानंतर पुढे ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन कॉल्ड ॲज ए ऑर्गन सिस्टीम. आता इथे संपूर्ण ग्रुप ऑफ ऑर्गन्स जो असेल त्याचं वर्किंग जे आहे ते एकत्रितरित्या होते आणि त्यामुळे तिथे घडून आलेलं कार्य जे आहे ते आपल्याला फंक्शन्स काय म्हणतो आपण त्याला ऑर्गन सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे सर्व अवयवांनी एकत्रित येऊन केलेलं कार्य जे असेल ते स्पेसिफिक फंक्शन जे असेल एक विशिष्ट पूर्ण कार्य असेल त्याला आपण काय म्हणतो अवयव संस्था असे म्हणतो, मग ऑर्गन सिस्टीम असे म्हणतो. द व्हेरियस ऑर्गन्स सिस्टीम्स लाईक डायजेस्ट सिस्टीम ज्याला आपण काय म्हणतो पचन संस्था. त्याच्यानंतर पुढे डायजेस्ट सिस्टीम, पचन संस्था. त्याच्यानंतर पुढे रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम, अभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम ज्याला आपण रक्ताभिसरण संस्था म्हणतो. नर्वस सिस्टीम ज्याला आपण चेता संस्था असे म्हणतो. नंतर पुढच्या याच्यात येतो आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्रजनन संस्था, स्केलेटल ज्याला आपण कंकाल म्हणतो, मस्क्युलर ज्याला आपण स्नायू संस्था. असे या विविध ज्या काही सिस्टीम ज्या आहेत त्या सिस्टीम तिथे पार पडत असतात. ह्या पार पडत असताना त्याच्यामध्ये व्हेरियस ऑर्गन सहभागी होत असतात. म्हणजे डायजेस्ट सिस्टीम जर आपण विचार घेतली तर त्याच्यामध्ये येणारे जे काही पार्ट जे आहे ते पार्ट सर्व यशस्वीरित्या पार पडत असतात, काम करत असतात. मग त्याच्यामध्ये काय काय येणार आहे तर माऊथ येणार आहे, त्याच्यानंतर पुढे इसोफॅगस येतो, त्यानंतर पुढे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक, नंतर पुढे लिव्हर, पँक्रियाज वगैरे हे सगळे पार्ट जे आहेत ते त्याच्यामध्ये येत असतात आणि त्यांच्यामार्फत ही क्रिया सुरळीतपणे पार पडते. त्याला आपण
लाईफ प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे ह्या सर्व दिलेल्या आपल्याला डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सेटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल अँड मस्क्युलर ह्या सर्व ज्या आहेत त्या लाईफ प्रोसेसेस आहेत. त्याच्यामध्ये विविध अवयव जे आहेत त्या अवयव त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले असतात. त्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. एनर्जी इज इसेन्शियल फॉर टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेसेस इन द ह्युमन बॉडी. असो आता हे तर प्रत्येक गोष्टीला तितकंच सत्यविधान आहे काय की कोणतंही कार्य घडून यायचं असेल तर त्याला ऊर्जेची आवश्यकता असते. एनर्जी इज इसेन्शियल फॉर ऑर टू ऑपरेट द ऑल लाईफ प्रोसेसेस इन द ह्युमन बॉडी. मानवाच्या शरीरात कोणत्याही प्राण्याच्या शरीराचा विचार केला आपण तर त्याच्या शरीरात घडून येणाऱ्या म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं तरी चालेल की तिथे एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे सर्वच प्राणी आणि मानवासहित त्याच्यामध्ये समावेश होणार आहे की त्याच्यामध्ये त्या लाईफ प्रोसेस घडून येण्यासाठी एनर्जीची ऊर्जेची आवश्यकता असते. एनर्जी प्रोडक्शन ऑकर्स विदिन द सेल्स. एनर्जी कुठे तयार होत असते? विदिन द सेल्समध्ये तयार होत असते. सेल्समध्ये म्हणजे ज्याच्या स्पेशली मायटोकॉन्ड्रिया. त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोडक्शन होत असतं. ते ATPच्या स्वरूपात ऊर्जा निर्माण होते. आपण पाठीमागच्या प्रकरणात पाहिलेलं आहे. त्याला मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल. मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ द सेल. म्हणजेच एनर्जी फॉर्मेशन कुठे होते? विदिन द सेल. त्याच्यानंतर पुढे सेल्स नीड्स द सप्लाय ऑफ सोल्युबल न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजन फॉर दिस पर्पज. आता ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी पेशीला काय करावं लागतो? तर पेशीला न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा करावा लागतो. मग त्या पेशी ज्या आहे त्या पेशींना न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषकद्रव्य यांचा पुरवठा झाल्यानंतर पुढे त्याचे रूपांतर कशामध्ये होत असते? एनर्जी फॉर्मेशनमध्ये होत असते. एनर्जी फॉर्मेशन झाले म्हणजे पुढे लाईफ प्रोसेसेस जे आहेत त्या सुरळीतपणे चालतात. त्याच्यानंतर पुढे दी सप्लाय टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ रेस्पिरेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता त्याच्यामध्ये हा जो काही सप्लाय जो आहे म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय करायचा असेल तर रेस्पिरेटरी सिस्टीम, न्यूट्रियनचा सप्लाय करायचा असेल तर सर्क्युलेटरी सिस्टीम. अशा सिस्टीम ज्या आहेत त्या सिस्टीम त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स अँड ऑक्सिजनचा सप्लाय करत असतात. त्यानंतर पुढे रेस्पिरेशन इज कॅरीड आउट थ्रू द फॉलोइंग 3 स्टेप्स. आता रेस्पिरेशन जे आहे ते कसं होतं त्यासाठी 3 टप्पे पाहायला मिळतात. इथे आपल्याला 3 टप्प्यांमध्ये रेस्पिरेशनची क्रिया होताना पाहायला मिळते. त्याच्यामध्ये पहिला दिला आपल्याला पहिला टप्पा दिला आहे तो एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता तिथे जाऊया आपण. एक्सटर्नल रेस्पिरेशन ज्याला आपण बाह्य श्वसन असं म्हणतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन बाह्य श्वसन आपण त्याला हायलाईट करतो. याच्यामध्ये पुन्हा 2 टप्पे पडले पहा. त्याला आपण इन्स्पिरेशन असं म्हणतो. इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन इज इक्वल टू रेस्पिरेशन असं सूत्रच आपल्याला तयार करून ठेवायचं. इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन इज इक्वल टू रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इज इक्वल टू इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन हे लक्षात ठेवायचं. इन्स्पिरेशनलाच आपण इनहेलेशन असं म्हणतो. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये श्वास म्हणतो. इन्स्पिरेशन म्हणजे श्वास. एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रॅकिया. ट्रॅकियामार्फत ती जी काय हवा जी आहे ती नाकाद्वारे आलेली हवा जी आहे नाकाद्वारे घेतलेली हवा जी आहे तो आपण श्वास घेतो म्हणजे नाकाद्वारे श्वास घेत असतो. तो नाकाद्वारे घेतलेला श्वास जो आहे तो श्वास म्हणजे ती हवा जी आहे ती काय केली जाते ट्रॅकियाच्या मार्फत लंगकडे म्हणजेच फुफ्फुसांकडे पाठवली जाते. ट्रॅकिया म्हणजेच मेन पाईप ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढे एक्सपिरेशन ज्याला आपण उच्छ्वास असं म्हणतो. त्या उच्छ्वासामध्ये नेमकी काय प्रक्रिया होते ते पहा. त्या उच्छ्वासामध्ये ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इन टू द ब्लड अँड ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी टुवर्ड्स द लंग्स. दिस एअर इज गिवन आउट बाय एक्सेलेशन. आता एक्सेलेशन और इन्स्पिरेशन एक्सपिरेशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे काही हवा आपण घेतलेली आहे त्या हवेमध्ये असलेला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन त्यामध्ये काय केला जातो ब्लडमध्ये काढून घेतला जातो. ब्लडमध्ये डिझॉल्व केला जातो. ब्लडमध्ये डिझॉल्व केल्यानंतर पुढे त्या ब्लडमध्ये असलेला किंवा सेल्समध्ये असलेले जे काही कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो सेल्समध्ये विविध जे काही एनर्जी फॉर्मेशन होते त्या एनर्जी फॉर्मेशनमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कार्बन डायऑक्साईड गोळा केला जातो आणि रक्ताद्वारे तो कुठे आणला जातो एक्सहॅलेशनला आणला जातो. म्हणजे बाहेर टाकण्यासाठी कार्बन डायऑक्साईड जो आहे तो व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे शरीराच्या सर्व भागांमधून कार्बन डायऑक्साईड जो आहे तो गोळा केला जातो आणि कशाकडे कोणाकडे पाठवला जातो टुवर्ड्स द लंग्स आणि मग लंग्समधून तो एक्सपेड आउट केला जातो म्हणजेच एक्सपिरेशन घडून येत असते. बोथ ऑफ दीज प्रोसेसेस ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स ऑर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. म्हणजेच काय सांगितलं मी आत्ता ही सगळ्या दोन्ही क्रिया ज्या आहेत म्हणजे हवा आतमध्ये घेणे आणि बाहेर टाकणे म्हणजेच इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन ह्या दोन्ही क्रिया
कशा साह्याने घडतात? विथ द हेल्प ऑफ लंग्सच्या साह्याने त्या घडत असतात. आणि म्हणूनच त्याला कलेक्टिव्हली आपण काय म्हणतो, एकत्रितरित्या आपण त्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन असे म्हणतो, म्हणजेच बाह्य श्वसन असे म्हणतो. अत्यंत महत्त्वाचं. त्याच्यानंतर पुढे इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशनमध्ये काय माहिती दिली पहा, याला आपण अंतःश्वसन असं म्हणतो. इंटरनल रेस्पिरेशन, अंतःश्वसन. त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड ॲज इंटरनल रेस्पिरेशन. अंतःश्वसनामध्ये काय होतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे काय होते, वायूंची देवाणघेवाण. कोणते वायू? त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाण होते बिटवीन द सेल्स अँड टिश्यू. तिथे कशामध्ये? सेल्स अँड टिश्यू फ्लुइड म्हणजे ओती द्रव, ज्याला आपण म्हणतो ओती द्रव, त्याच्यामध्ये त्यांची एक्सचेंज होत असते. त्याच्यानंतर पुढे इज कॉल्ड एज ए, त्याला आपण काय म्हणतो, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द सेल्स अँड टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड एज ए इंटरनल रेस्पिरेशन. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम द ब्लड इन टू द टिश्यू. ऑक्सिजन जो आहे तो कुठे? ब्लडमधून टू द टिश्यू फ्लुइडमध्ये काय होतो, ट्रान्सपोर्ट केला जातो. ऑक्सिजन मूव्स फ्रॉम ब्लड टू टू टिश्यू फ्लुइड अँड कार्बन डायऑक्साईड मूव्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड टू द ब्लड. ही नीट लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाची लाईन आहे. इथे आपल्याला त्याच्यामध्ये देवाणघेवाण कशी होते पहा. तर टिश्यूपासून ब्लडपर्यंत, ब्लडपासून टिश्यूपर्यंत, म्हणजेच ऑक्सिजन जो आहे तो टिश्यूमधून काय होतो, ब्लडमधून टिश्यूला मिळतो आणि टिश्यूमधले तयार झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ब्लडकडे पास होत असतो आणि त्यातून पुढे हे इंटरनल रेस्पिरेशन घडून येत असते. त्याच्यानंतर पुढच्या भागात येतो आपण सेल्युलर रेस्पिरेशन, त्याला आपण पेशी श्वसन असं म्हणतो. पेशी श्वसनामध्ये काय माहिती दिले पहा, डिझॉल्व द न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज. न्यूट्रिएंट्स कोणतं दिलं आपल्याला? ग्लुकोज. हे महत्त्वपूर्ण, ग्लुकोज हे न्यूट्रिएंट्स आहे. ग्लुकोज आर स्लोली बर्न म्हणजे काय, ते ऑक्सिडाईज होते. हे लक्षात घ्या, ग्लुकोज जे आहे ते ऑक्सिडाईज होते विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन अँड एनर्जी इज रिलीज. अँड ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होते आणि एनर्जी काय होते, रिलीज होते किंवा मुक्त होते. त्याला फॉर्म एनर्जी फॉर्मेशन होते इन द फॉर्म ऑफ ATP. ही आपण मायटोकॉन्ड्रियामधली रिॲक्शन पाहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे द वेस्ट मटेरियल लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स आर प्रोड्यूस ड्युरिंग दिस प्रोसेस. की ह्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला सेल्युलर रेस्पिरेशन होत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये मटेरियल लाईक कार्बन डायऑक्साईड हा तयार होत असतो, कार्बन डायऑक्साईड तयार होतो, त्याच्याबरोबर वॉटर वेपर्स तयार होतात. आर प्रोड्यूस ड्युरिंग दिस प्रोसेस म्हणजेच रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये होत असते. त्याच्यानंतर पुढे सेल्युलर रेस्पिरेशन कॅन बी समराईज ॲज फॉलोज. आता सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे ते आपल्याला इथे दिलेले अत्यंत महत्त्वाचं. मी आता संपूर्ण समीकरण काय दिलेले आपल्याला ते मी अधोरेखित करतो आहे. तर इथे ह्या समीकरणामध्ये आपल्याला एकूण जे काही रेस्पिरेशनची प्रक्रिया होते त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा. इथे दिलेले आपल्याला C6H12O6 म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज असं म्हणतो किंवा त्याला आपण कर्बोदके असं म्हणतो. ते ग्लुकोज जे आहे त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, म्हणून आपल्याला +6O2 दिला, गिव्ज राईज टू 6CO2 + 6H2O प्लस एनर्जी, दॅट इज 38 ATP मॉलिक्युल्स तयार होतात. 38 ATP मॉलिक्युल्स ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपण कशामध्ये पाहिली होती, ती आपण या भागामध्ये पाहिली. कोणत्या भागामध्ये? तर त्याच्यामध्ये आपण जे काही मायटोकॉन्ड्रियल जे काही एनर्जी फॉर्मेशन जे आहे ते फॉर्मेशन मायटोकॉन्ड्रियामध्ये कसं होते तो भाग पाहिला होता. आणि त्याच्यामध्ये हे समीकरण आपण घेतलेलं होतं. त्यामध्ये कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण होते, म्हणजे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते, त्यासाठी ऑक्सिजन वापरला जातो. आणि नंतर पुढे ऑक्सिडीकरण झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ तयार होते. त्याच वेळेला एनर्जी तयार होते. ती एनर्जी ती ATPच्या स्वरूपात स्टोअर केली जाते, संचित केली जाते. असा एकूण भाग जो आहे तो आपण इथे पाहिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपण पाहतोय, तो पुढे आलेला भाग आहे. महत्त्वपूर्ण भागाकडे आपण आता परत आलेलो आहोत. इथे आपल्याला दिले रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन. रेस्पिरेटरी सिस्टीम त्याला आपण श्वसन संस्था म्हणतो. स्ट्रक्चर अँड फंक्शन, कार्य, रचना आणि कार्य. आता त्याच्यामध्ये काय दिली माहिती पहा. नोज, आपल्याला नोज दिले. ते नोज जे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम पहिला घटक येतो. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिगिन्स विथ द नोज. द एअर इज फिल्टर विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज. आता त्याच्यामध्ये जी हवा जी आहे आपण नाकाद्वारे किंवा नाकपुड्यांद्वारे आपण काय करत असो, श्वास घेत असो. ती श्वास घेताना हवा जी आहे ती आतमध्ये जाते, त्यावेळेला ती फिल्टर होते. फिल्टर होताना
ती गाळून जात असताना ते कशाच्या साहाय्याने, विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस. म्युकसमध्ये काय होतं, तर हेअर जे आहे त्याच्यामध्ये ती हवा जी आहे ती फिल्टर होते. म्युकसमुळे काय होते, त्याच्यामध्ये जर काही स्थायरोपकरण जर आतमध्ये गेले तर ते तिथे चिकटले जातात. त्याच्याशिवाय ती वॉर्म होते, गरम होऊन उबदार होऊन हवा जी आहे ती आतमध्ये प्रवेशित होते. त्याच्यानंतर पुढे फॅरिंग्स, ज्याला आपण काय म्हणतो घसा. द फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेट इन द फॅरिंग्स. इथे घशामध्येच काय झालेलं असतं की आपला जो श्वासनलिका आणि अन्ननलिका ह्या दोन्ही नलिका ज्या आहेत ते एकमेकांना स्पर्शून पुढे गेलेले असतात. म्हणजे फूड पाईप ज्याला आपण अन्ननलिका असं म्हणतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर श्वासनलिका ह्या दोन्हीही तिथे शेजारी शेजारीच एकमेकांना खेटून गेलेले असतात त्याच्यामध्ये. आणि यांचं ओरिजिनेशन म्हणजे सांनकोटी सुरुवात होते तर फॅरिंग्समध्ये होत असते. द विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. विंड पाईप जो आहे, श्वासनलिका जी आहे ती कशाच्या पुढे असते, अन्ननलिकेच्या पुढे असते. म्हणजे अन्ननलिका आणि श्वासनलिका ह्या दोन्ही एकमेकांच्या मागे पुढे अशा असतात. त्याच्यामध्ये पहिल्या बाजूला पुढे असते ती विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप, म्हणजेच श्वासनलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. त्याच्यानंतर पुढे देर इज लीड ॲट द बिगिनिंग्स ऑफ द विंड पाईप. त्याच्या दोघींच्या सुरुवातीला एक काय असते, लीड असते, म्हणजेच झडप असते. त्याला झाकण म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचे, झडप असते असं म्हणायचे. दिस लीड क्लोजेस द विंड पाईप ड्युरिंग द पासिंग द फूड इन टू द food pipe and thereby the normally prevents the entry of the food particles into the wind pipe. Otherwise, the wind pipe remains open and hence air passes through the pharynx into the wind pipe. आता इथे नेमकं काय होतं पहा, इथे आपल्याला दाखवलेला भाग येतो तो आपण पाहूया. त्यामध्ये आपल्याला दाखवलेला हा भाग इथे आपल्याला ह्या रचना इथे पाहायला मिळतील. ते ह्या रचनेमध्ये आपल्याला लक्षात येणार की इथे आपल्याला हे नाकाचा भाग दाखवलेला आहे, वरचा हा जो भाग दाखवलेला आहे तो नाकाचा, इथून ही श्वासनलिका अशी पास होत असते. त्याच्यानंतर हे तोंडाचा भाग दाखवलेला आहे, इथून अशी अन्ननलिका पास होत असते. तर श्वासनलिका अन्ननलिका या दोन्हीही एकमेकांच्या जवळ असतात. म्हणजे आता आकृतीच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा तो एक भाग दाखवता पहा. तर याच्यामध्ये आपण असे घेऊया इथे की ही जी आहे ती अन्ननलिका आणि नंतर पुढे पाठीमागे श्वासनलिका, तो जो भाग जो आहे तो आपण इथे डायग्रॅमच्या माध्यमातून पाहूया. त्यामध्ये आपल्याला दिलेली माहिती जी आहे, आपल्याला सांगितलं काय की विंड पाईप आणि फूड पाईप असे दोन पाईप जे आहेत ते म्हणजे श्वासनलिका आणि अन्ननलिका या दोन्ही. तर विंड पाईप जो आहे तो इन फ्रंट ऑफ द फूड पाईप, मग ती जी काय रचना जी आहे ती रचना मी आता इथे तुम्हाला आकृतीच्या माध्यमातून दाखवतो. पण त्यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊया इथे आपल्याला घ्यायचं आहे पहिला विंड पाईप, इथे मी आता घेतो. आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्या पाठीमागे फूड पाईप घ्यायचं आपल्याला. विंड पाईप इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप. असे दोन घटक आहेत, दोन्ही पण एकमेकांना खेटून गेलेले असतात आणि याच्यामध्ये एक झडप असते. ती झडप जी आहे ती झडप ह्या इथे आपल्याला पाहायला मिळते. मग ती झडप अशी असते आणि ती झडप ज्या वेळेला आपल्याला श्वास घ्यायचा असेल त्यावेळेला ती झडप अन्ननलिकेवरती पडत असते. त्यामुळे आपल्याला सहजपणे श्वास घेता येतो. आणि ज्या वेळेला आपल्याला आपण अन्न गिळत असतो त्यावेळेला ती श्वासनलिकेवरती पडत असते. म्हणजे ही झडप जी आहे ती झडप जर अशी वरच्या दिशेने राहिली तर विंड पाईप जे आहे ते विंड पाईप आणि श्वासनलिका आणि अन्ननलिका दोन्ही ओपन राहणार आहे. त्याचा ओपन राहू नये यासाठी ज्यावेळेला आपण श्वास घेत असतो त्यावेळेला अन्ननलिका जी आहे ती बंद असते. आपण सुरुवातीला सांगितलं की विंड पाईप कुठे असतो, पुढच्या बाजूला असतो आणि पाठीमागील बाजूस काय असतो, अन्ननलिका असते पाठीमागची. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अन्नग्रहण करत असता त्यावेळेला जी झडप जी आहे ती झडप कशावरती पडत असते, श्वासनलिकेच्या वरती पडत असते. आणि ज्यावेळेला तुम्ही श्वास घेता त्यावेळेला ती झडप जी आहे ती अन्ननलिकेवरती पडत असते. ही क्रिया होत असताना ही जी झडप जी आहे ती अशी मागे पुढे होत असते. मग मागे पुढे होताना जर चुकून जर अन्नाचा कण जो आहे तो कुठे आपल्या जर श्वासनलिकेत गेला तर मग मात्र आपल्याला तिथे ठसका लागतो आणि तो श्वास नंतर ते असे स्थायरूप पार्टिकल जे असतात ते या अन्ननलिकेत बिलकुल राहत नाही, ते सरळ बाहेर फेकले जातात. त्याला आपण ठसका लागण्याची प्रक्रिया म्हणतो. त्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण विंड पाईप. आता इथे विंड पाईपमध्ये काय दिले पहा, विंड पाईप ज्याला आपण श्वासनलिका असं म्हटलं. विंड पाईप इज ए सोलन ॲट द बिगिनिंग्स ड्यू टू द साऊंड बॉक्स ज्याला आपण काय म्हणतो, साऊंड बॉक्स म्हणजे आपले साऊंड बॉक्स नाही तर त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणतो. तर विंड पाईप bifurcates the into thorax.
थोरॅक्स म्हणजे छातीच्या पिंजऱ्यामध्ये जाताना ती बायफर्केट होते म्हणजे डिवाइड होते. त्याच्यानंतर पुढे वन ब्रांच एंटर्स इन द राईट लंग अँड अदर टू द लेफ्ट लंग. आता इथे आपण आता जाऊया पुढे या डायग्रामकडे. इथे दिलेली रचना जी आहे ती संपूर्ण पाहूया. याच्यामध्ये आपल्याला ह्या आकृतीच्या माध्यमात काय काय दिले पहा. त्याच्यामध्ये पहिला घटक दिला आहे आपल्याला की तिथे जे काही संपूर्ण जे काही हवा जी आहे, आता ते नेसल कॅव्हिटी म्हणजे ती जी हवा जी आहे आपण घेणार आहे ते इन्स्पिरेशन तिकडे येणार आहे, नंतर इथूनच इकडे पुढे जाणार आहे. ह्या पद्धतीने अशी ती जी हवा जी आहे ती अशी पुढे पास होत जाणार आहे. नंतर पुढे ती हवा पुढे पास होऊन ती ट्रॅकिया जी आहे ती ट्रॅकिया काय होते बायफर्केट्स होते आणि मग त्याचा एक भाग जो आहे तो उजव्या बाजूला आणि दुसरा भाग जो आहे तो आपल्याला कुठे जातो तर डाव्या बाजूला जात असतो. असे उजव्या आणि डावे असे काय होते लंग्सचे दोन भाग पडतात. म्हणजे उजव्या बाजूचं लंग्स आणि डाव्या बाजूचे लंग्स असे दोन भाग पडतात. त्याच्यानंतर ही इथे आपल्याला दिलेली आहे ती ट्रॅकिया. नंतर पुढे वरती नेसल कॅव्हिटी इथे त्याला पण नासिका रंध्र असे म्हणूया. त्याच्यानंतर पुढे इथे फॅरिंग्स ज्याला आपण घसा असं म्हणतो. लॅरिंग्स म्हणजे त्याला आपण स्वरयंत्र असं म्हणतो. त्याच्यानंतर ब्रॉन्क्युअल्स श्वसनिका. अल्व्हिलॉय याला आपण वायुकोश असं म्हणतो. असे भाग जे आहेत ते आपल्याला इथे दाखवलेले आहेत. आता हे अल्व्हिलॉय जे आहे ते अल्व्हिलॉय इथे आपल्याला 5 छोट्या छोट्या याच्यामध्ये भागांमध्ये विभाजित झालेला भाग जो असेल त्याला म्हणायचे अल्व्हिलॉय. त्याच्यानंतर पुढे दुसरा जो आहे तर ब्रॉन्क्युअल्स. इथे जी ट्रॅकिया जी आहे ती छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजित होते त्याला ब्रॉन्कियल्स म्हणतो. त्याच्यानंतर पुढे इथे हा दिलेला आहे ते इथे आपल्याला दाखवलेला भाग जो आहे तो त्याला आपण काय म्हणायचे त्याला लॅरिंग्स असं म्हणायचं म्हणजे स्वरयंत्र. नंतर पुढे हा वरचा भाग जो दाखवलेला आहे इथे हा घशाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे इथे नेसल कॅव्हिटी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर पुढे इथे ह्या बाजूला इकडे ट्रॅकिया दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे ह्या बाजूला इकडे उजवे आणि डावे लंग्स दाखवलेले आहेत. आता मी हे ते दाखवतो ते पहा. असा एकूण भाग जो आहे तो भाग आपल्याला इथे पाहायचा आहे. त्याच्यानंतर यानंतरचा उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथे थांबूया. धन्यवाद.